अभी तो असली उड़ान बाकी है, परिंदे का अभी इम्तिहान बाकी है। अभी तो असली उड़ान बाकी है, परिंदे का इम्तिहान बाकी है। अभी अभी तो लांगा है समुंदर को, अभी अभी तो लांगा है समुंदर को, अभी तो पूरा आसमान बाकी है, अभी तो पूरा आसमान बाकी है। हॅलो अँड वेलकम बॅक टू मेगाबिट एज्युकेशन। मित्रांनो, माझं नाव सूरज चव्हाण आणि सर्वांचं स्वागत करतो मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी मी इथे घेऊन आलेलो आहे आणि आनंदाची बातमी ही अशी आहे की नुकतंच तुम्हाला माहिती आहे आयबीपीएस आरआरबी ची नोटिफिकेशन निघाली होती। आता जस्ट 3 आणि 4 ऑगस्टला त्यांचे पेपर सुद्धा आहेत। त्यानंतर आयबीपीएस क्लर्कची 28 जुलै ही शेवटची तारीख होती आणि आज 29 तारखेला परत आयबीपीएस कडून एक आनंदाची बातमी आलेली आहे। आणि आनंदाची बातमी ही आहे त्या लोकांसाठी ज्यांना बँकिंग मध्ये करिअर बनवायचं आहे, जे बँकिंग एक्झामची प्रिपरेशन करत आहेत आणि बँकिंग मध्ये एक मोठी पोस्ट ज्यांना घ्यायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आयबीपीएस पीओ ची फायनली ऑफिशियल शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे आणि याची फुल नोटिफिकेशन सुद्धा लवकरात लवकर येईलच। बघा, ही आहे आपल्या समोर आयबीपीएस ची शॉर्ट नोटिफिकेशन। याच्यामध्ये यांनी काय म्हटलं आहे, ही आहे 14 आणि स्पेशलिस्ट ची ही बेसिकली नोटिफिकेशन आलेली आहे। ठीक आहे, हे 14 टर्म आहे आयबीपीएस चं, ज्याच्यामध्ये 2025-26 साठी वॅकन्सीज राहणार आहेत आणि यासोबत काही स्पेशलिस्ट ऑफिसर जसं ऍग्रीकल्चरल ऑफिसर, त्याच्यानंतर आयटी ऑफिसर, लॉ ऑफिसर, एमबीए या सर्वांसाठी, सीए आहेत, कंपनी सेक्रेटरी आहेत, या सर्वांसाठी सुद्धा ही पीओची नोटिफिकेशन आलेली आहे। ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे ते आपण चेक करूया। ऑथोराइज वेबसाईट, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊ शकता। ठीक आहे, इन केस एनी क्वेरीज, जर तुम्हाला काही क्वेरीज असेल, कंप्लेंट असतात तर तुम्ही या साईटवर जाऊ शकता। आपण बघूया की याच्यामध्ये काय यांनी दिलेलं आहे, काही मेजर चेंजेस आहेत का किंवा काय नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे। तर बघा, ऑनलाइन एग्जामिनेशन प्रिलिमिनरी अँड मेन्स फॉर द अपकमिंग कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस और रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन ऑफ पर्सनल इन स्पेशलिस्ट ऑफिसर कैडरे पोस्ट इन पार्टिसिपेटिंग बैंक इज टेंटेटिव्हली शेड्यूल्ड इन नोव्हेंबर 2024। आता ऑगस्ट मध्ये पेपर होणार आहे आयबीपीएस क्लर्क आरआरबीचा, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आयबीपीएस क्लर्क होणार आणि देन लगेच नोव्हेंबर मध्ये आयबीपीएस पीओ सुद्धा आलेली आहे आणि डिसेंबर 2024, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हे पेपर घेण्यात येईल। बघा, याच्यामध्ये यांनी डिटेल्स आपल्याला नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे की ऑनलाइन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट मॉडिफिकेशन, जर चेंजेस काही करायचे असेल विद्यार्थ्यांना तर याची जी तारीख आहे ही आहे, मी थोडा याला झूम करून घेतो सो दॅट तुम्हाला कम्प्लिटली विजिबल राहील। बघा, जी पोस्ट आहे कोणती, पीओ साठी, आणि इकडे आहे स्पेशलिस्ट ऑफिसर साठी। पीओ साठी अप्लिकेशन ओपन होणार आहे 1 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट पर्यंत आणि स्पेशलिस्ट ऑफिसर साठी सुद्धा 1 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट पर्यंत तुम्ही ऑनलाइन मोड मध्ये अप्लाय करू शकता। फी सबमिट करायची तारीख सुद्धा सेम आहे, 1 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट। त्यानंतर ज्यांना प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग, जे इलिजिबल कॅन्डिडेट असतात, प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग आयबीपीएस प्रत्येक वेळेस प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग देतं, तर हे जे आहेत हे आहे सप्टेंबर 2024 मध्ये। ही फक्त पीओ पोस्ट साठी होणार, स्पेशलिस्ट ऑफिसर साठी नाही। ऑनलाइन एक्झाम सांगितली आहे, प्रिलिमिनरी ऑनलाइन एक्झाम कधी होणार आहे मित्रांनो, तर ही होणार आहे तुमची ऑक्टोबर 2024 मध्ये। ऑक्टोबर 2024 मध्ये होईल पीओ या पोस्ट साठी आणि त्याच्यानंतर बघा ऑक्टोबर 2024 कोणती ऑनलाइन एक्झामिनेशन पीओ पोस्ट साठी आणि नोव्हेंबर 2024 मध्ये होणार आहे कशासाठी, तर ही होणार आहे तुमची स्पेशलिस्ट ऑफिसर साठी। रिझल्ट ऑफ ऑनलाइन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी हा तुम्ही एक्सपेक्ट करू शकता नोव्हेंबर मध्ये होणार, याचा नोव्हेंबर किंवा डिसेंबर हे असं सांगितलेलं आहे। ऑनलाइन एक्झामिनेशन लगेच होईल तुमचं नोव्हेंबर मध्ये, प्रिलिमिनरीचा एक्झाम आला 10-15 दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की मेन्स एक्झाम सुद्धा कंडक्ट केला जातो आणि याचे होणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये। त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट, मेन एक्झामिनेशनचा रिझल्ट जो आहे हा डिसेंबर 2024 किंवा जानेवारी 2025 पर्यंत येऊ शकतो। इकडे जानेवारी 2024 आणि जानेवारी 2025 किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये तुमचा पीओचा मेन्सचा रिझल्ट येणार, एसओचा मेन्सचा रिझल्ट येणार। त्यानंतर कंडक्ट ऑफ इंटरव्ह्यू, आपल्याला माहिती आहे की पीओ पोस्ट साठी सगळ्यात पहिले प्रिलिमिनरी होतं, नंतर मेन्स होतं आणि त्यानंतर होता तुमचा इंटरव्ह्यू। तर इंटरव्ह्यू जे आहेत हे जानेवारी फेब्रुवारी 2025 मध्ये कंडक्ट करण्यात येतील
इथे फेब्रुवारी आणि मार्च लागूनच आहे. प्रोव्हिजनल अलॉटमेंट आपल्याला माहित आहे की 1 एप्रिलला रिझल्ट येतो. मागच्या 5-6 वर्ष जर आपण बघितलं तर 1 एप्रिलला हे गुड न्यूज असतं काही लोकांसाठी. बेटर लक नेक्स्ट टाइम सारखी ऑपॉर्च्युनिटी असतं. ठीक आहे. तर एप्रिल 2025 मध्ये याचा रिझल्ट येईल. त्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग मे बी कंडक्टेड आयदर इन ऑनलाईन और फिजिकल मोड. सध्या कसं होणार, ऑनलाईन मध्ये होणार की फिजिकल, त्याबद्दल यांनी क्लिअरली दिलेलं नाहीये. पण ऑनलाईन किंवा फिजिकल कन्फर्मेशन आपल्याकडे नाहीये. ऑनलाईन फिजिकल मध्ये होऊ शकतं, ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोड मध्ये. कॅन्डिडेट आर advised to regularly visit the authorized IBPS website www.ipps.in. या वेबसाईटवर तुम्ही जात राहा, चेक करत राहा की ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे का, आणि वन्स ती नोटिफिकेशन आली की तुम्ही अप्लाय सुद्धा करू शकता. तसे यांनी तारीख सांगितलेलीच आहे आपल्याला. ऑनलाईन अप्लिकेशन 1/8 पासून चालू होणार आहे 21/8 पर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे परत आलेली आहे. IBPS RRB आलेलीच आहे. IBPS क्लर्कचे नुकतेच फॉर्म भरून झाले, तर त्याची पण एक्झाम पुढच्या महिन्यामध्ये येईलच. त्यानंतर आता IBPS PO सुद्धा आली आहे आणि काही जे अदर एक्झाम्स आहेत ते सुद्धा पाईपलाईन मध्ये आहेत. तर तुमची प्रिपरेशन कुठेच कमी पडू नका देऊ. जेवढी प्रिपरेशन होते त्याच्यावर आणखी तुम्ही बूस्ट करा. आणखी काय काय करतात तर मॉक टेस्ट आहे, ऑफलाईन पेपर सॉल्व्हिंग आहे, ऑनलाईन आहे, सेशनल टायमिंग मॅनेजमेंट आहे, तुमचा स्पीड मॅथ आहे. या सर्व गोष्टीला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि सोबत जीकेला सुद्धा तेवढाच तुम्ही टाइम आणि इम्पॉर्टन्स द्यायला हवं. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा आणि खुश राहा, हेल्दी राहा. थँक्यू सो मच.